नमस्कार. होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा व्हिडिओ हा थोडासा स्पेशल आहे. तुम्हाला माहिती आहे आत्ताच घराला पेंटिंग केलं आहे, अजून पूर्ण घर आवरून झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे कालचा ब्लॉग काही येऊ शकला नाही आणि घरातली छोटी मोठी कामं अजून पण बाकी आहेत. अजून पण काही गोष्टी माझ्या लावायच्या बाकी आहेत, काही गोष्टी क्लीन करायच्या बाकी आहेत, काही गोष्टी इकडच्या तिकडे ठेवल्या गेल्या आहेत, त्या अजून ठेवल्या नाही आहेत जागेवर. अशा बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. पण हॉल ऑलमोस्ट सेट झालेला आहे, पूर्ण नाही पण बऱ्यापैकी सेट झालेला आहे. त्यामुळे म्हटलं की आज तुम्हाला दाखवावं की हॉलला कसं पेंटिंग केलं आहे आणि हॉल कसा सेट केलेला आहे आणि कुठे कुठे काय काय वॉल आर्ट केलेले आहेत ते सगळं आज तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता दाखवते तुम्हाला आमचा हॉल. सुरुवात मी मेन डोअरपासूनच करते, कारण मेन डोअरपासूनच मी बरेचसे चेंजेस केलेले आहेत. जसं मेन डोअर पहिलं होतं तसं ठेवलेलं नाही, थोड्याशा गोष्टी ॲड केल्या आहेत आणि थोडंसं काहीतरी डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग तिथनं सुरुवात करते. सो हे आहे आमचं मेन डोअर आणि मेन डोअरलाच इकडे हे 3 असे मस्त कुंड्या ठेवल्यात मी. खूप सुंदर अशा कुंड्या. हे अगोदर टेरेसलाच होते पण हे मी कालच खाली आणले. तर हे एक चेंज केलं की इथे कुंड्या ठेवल्यात आणि त्याच्यामुळे लुक अतिशय चेंज झालेला आहे, अगदी चेंज झालेलं आहे. इकडे 2 ठेवल्या आणि इथे 3 ठेवल्या, पण त्याच्यामुळे मेन डोअरचा लुक ना खूप सुंदर दिसतोय आणि खूप चेंज झालेला आहे. आणि इकडे स्टँड पण करून टाकलं, स्टँड पण नव्हतं ना, मग ते स्टँड पण करून टाकलं. आणि हे एक बांबू प्लांट आणि ते एक छान फुलाचं झाड असे इकडे 2 ठेवले आहेत आणि ह्या बाजूला मी 3 ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे खूप छान चेंज झालं पूर्ण, म्हणजे एंट्रन्सच वेगळा दिसायला लागला अचानक. त्याच्यानंतर हे एक म्हणजे बाहेरचं पेंटिंग काही केलेलं नाही, पण ही जी पट्टी ऑरेंज कलरची ती मात्र मारली मी. बाहेरचं म्हटलं नको करूयात, कारण ऑलरेडी तो व्हाईट कलर होता आणि असं काही डल वगैरे पडलेला नव्हता, त्याच्यामुळे मग तोच ठेवला. पण फक्त ही पट्टी डल पडलेली होती ना ऑरेंज कलरची, त्याच्यामुळे मग ती केली. आता आत आलेलो आहे आपण घराच्या, आणि घराच्या आत आल्यानंतर म्हणजे सिटिंग वगैरे चेंज नाही केलेलं मी. जे होतं पहिल्यापासून ते तसंच ठेवलेलं आहे. चिनूचे बघा उद्योग चालू झाले. जे पहिल्यापासूनचं सिटिंग होतं ना म्हणजे तसंच ठेवलं आहे, काही वेगळे त्यात बदल केले नाहीत, जसं होतं तसंच ठेवलं आहे. हा टफीनी केलेला उद्योग. तर आता त्याला पण म्हटलं जास्त नाही का खर्चात नको पडायला, जेवढं कमी खर्चात करता येईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्पेट वगैरे चेंज करण्याचा प्रयत्न नाही केला. टफीने पार वाट लावून ठेवलेली आहे कार्पेटची आमच्या. असो तर मेन डोअरलाच इकडे पहिल्यांदा अशी काही पट्टी वगैरे नव्हती, जशी मी आत्ता ऑरेंज मारलेली तशी काही पट्टी नव्हती. तर तशी ऑरेंज पट्टी अशी पूर्ण अशी मी खालपर्यंत मारून घेतली आहे. आणि दोन्ही म्हणजे खिडकी आणि मेन डोअर ह्याच्यामध्ये ही जी जागा राहत होती तिथे हे एक वॉल आर्ट केलेलं आहे. हे परवा मी तुम्हाला दाखवलं होतं आणि परवा काही पूर्ण नव्हतं दाखवलेलं खरं तर, मी फक्त ते पेंट करत होते त्यावेळेचाच फक्त व्हिडिओ होता. हे ओव्हरऑल असं केलेलं आहे की कुठेतरी महाराजांची काहीतरी खून मला अशी करायची होती पेंटिंगमध्ये, पण आपण काही वॉल आर्टिस्ट वगैरे नाही आहे, त्याच्यामुळं असं खूप अवघड वगैरे जमणार नाही. जितकं सोपं करायचं होतं तितकं सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे हे असं एक छानसं वॉल आर्ट इथे मी केलेलं आहे बरोबर बोर्डाच्या खाली. आणि इकडे जागा ठेवलेली आहे मोकळी. खरं तर तिथे आमच्या तिघांचे हात उठवायचे आहेत मला, अजून मी उठवलेले नाही आहेत. पहिले होते माझे आणि चिनूचे, पण ते काही पेंटिंगमध्ये गेले. तर आता मला फक्त आता तिथे आमच्या तिघांचे हात उमटवायचे आहेत, त्याच्यामुळे ती जागा मोकळीच ठेवली. आणि हे एक असं वॉल आर्ट केलेलं आहे. त्या शेजारी खिडकीला पण सेम तसाच एक पट्टा करून घेतलेला आहे मी. असा मस्त ऑरेंज कलरचा पट्टा मी इकडे खिडकीला केलेला आहे. त्याच्यामुळे नाही का लुक खूप सुंदर येतोय घराला, खूप मस्त दिसतोय. आणि त्याच्या खाली बरोबर असं सिटिंग ठेवलेलं आहे. तर ही एक उशी नव्याने तयार केलेली आहे, नव्याने तयार केलेली उशी आहे राऊंड कलरची, म्हणजे अशी राऊंड शेपमध्ये. आणि चिनूला खूप आवडते ही, चिनू घेतो ही. तर ती एक नव्याने मी तयार केली आहे, दिसायला खूप सुंदर दिसते. तर असं मग जास्त काही केलं नाही इथे. एंट्रन्सला फक्त हे एक महाराजांच्या नावाने, खरंच खूप सुंदर दिसतंय, पण मला ते खूप आवडलं आणि आमच्या घरी पण सगळ्यांना आवडलं. आणि मुळात ही रिक्वायरमेंट खरं तर होती माझ्या आईची. ती म्हणली की महाराजांच्या नावाचं सुद्धा आता तू करतीच आहेस ना काहीतरी, तर मग असं काहीतरी कर की तिथे असेल.
तर त्यातून थोडीसं डोकं लढवून मग याप्रमाणे मी हे वॉल आर्ट केलेलं आहे. तर कसं दिसतंय तुम्ही मला नक्कीच सांगा. तर त्याच्यानंतर आपण येतो हे जे सिटिंग ठेवलेले आहे त्या सिटिंगच्या भिंतीवर. तर ही भिंत पूर्णपणे मी प्लेन ठेवलेली आहे. प्लेन यासाठी कारण मला इथे या फ्रेम लावायच्या होत्या आणि त्या फ्रेम बरोबर त्या भिंतीवरती एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि या फ्रेमसाठी स्पेशली ही भिंत मी प्लेन ठेवली. तिथे काहीही केलं नाही दुसरं. म्हणलं फक्त इथे सिटिंग राहतील आणि फ्रेम राहतील एवढंच. कारण ह्या फ्रेम प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या होत्या. जसं की तुम्हाला माहिती आहे की जुनं जसं होतं माझं पेंटिंग त्याच्यानुसार इथे फक्त गणपती बाप्पाची एक फ्रेम होती ह्या भिंतीवर. त्याच्यानंतर समोरच्या भिंतीवर महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम होती आणि समर्थांची, स्वामी समर्थांची फ्रेम ही दुसऱ्या भिंतीवर होती. अशा सगळ्या नाही का वेगवेगळ्या 3 भिंतींवर 3 फ्रेम होत्या. पण मला त्या एकत्रित लावायच्या होत्या म्हणून मी त्या मग इथे सिटिंगच्या बरोबर वरती असं म्हटलं. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. तिथे एकदम प्लेन ठेवल्यामुळं नाही का त्या फ्रेमना पण छान असा मस्त लूक आलेला आहे. खूप सुंदर असं दिसतंय. त्याच्यानंतर इकडे पोटमाळा. तर पोटमाळ्याच्या वेळेला खरं तर कलरला मला खूप जास्त प्रॉब्लेम आला. कारण नाही का माझा हातच तिथे पुरत नव्हता. मेरे कानून के जैसे लंबे हात नाही आहे इसलिए जेवढे लांब गेले ना तेवढे जास्त लांबपर्यंत मी पेंट केला. जिथे नाही गेले तिथे सहज हात ओढून घेतलाय फक्त. पण ओव्हरऑल छान दिसतंय. एवढा असा काही फरक दिसत नाही. तर तिथे पण त्या ह्याला पण पोटमाळ्याच्या ह्याला पण छान असा मस्त ऑरेंज कलरचा पट्टा घेतला. त्याच्यामुळे समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता ना, इतका छान दिसतोय ऑरेंज कलरमुळे. त्याला फक्त पट्टे मारल्यामुळं इतकं सुंदर दिसतंय ना. आणि ही भिंत अशी छान प्लेन केल्यामुळे खूप छान दिसतंय. असं सेटिंग वगैरे तिथे ठेवलेलं आहे, मस्त दिसतंय. त्यानंतर ही जी आमची बरोबर मेन डोअरच्या समोरची जी भिंत आहे तर तिथलं पण बऱ्यापैकी गोष्टी काढल्या, बऱ्यापैकी गोष्टी इकडे तिकडे लावलेल्या. तर तिथे आता आम्ही फक्त एवढंच ठेवलेलं आहे. आणि तिला ऑरेंज कलर यासाठी दिला, खरं तर त्याला कारण आहे सांगू का. साठी ऑरेंज कलर दिला की पहिला ऑरेंज होता आणि एवढा सगळा कलर बदलायचं म्हणल्यावर एवढा कलर घासून परत दुसरा कलर देणं आणि परत तो आपल्याकडून प्रॉपर बसणं पण शक्य आहे की नाही हे माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण काय करूयात, कारण एवढा म्हणजे पहिला तर ऑरेंज होता आणि तो पूर्ण घासायचा म्हटल्यावर पूर्ण तो व्हाईट केला पाहिजे, तेव्हा कुठे दुसरा कलर त्याच्यावरती व्यवस्थित बसणार ना. तर म्हटलं आपल्याच्याने ते होईल की नाही, नाही तर चांगल्या भिंतीची वाट लागेल आणि खराब दिसेल म्हटलं. कारण ही बरोबर एंट्रन्सच्या समोरची भिंत आहे आणि इतकं भंगार दिसेल ना ते. म्हटलं तसं न होता आपण काय करूयात, ऑरेंज आहे ना तर ऑरेंजच ठेवूयात, तो चेंज नाही करायचा. आधी बाकीच्या भिंतींना पर्पल होता, लाईट पर्पल, तर त्याच्यामुळे तो चेंज केला मी. पण इथे म्हटलं नको चेंज करूयात. इथे छान ऑफ व्हाईट दिला. ऑफ व्हाईटचा आता व्हाईटच दिसायला लागला खरं तर तो. आणि फक्त हा चेंज नाही केला. म्हटलं नकोच चेंज करायला आपण. तर तिथे पण फिश टँक ठेवलेला आहे एक आमचा, तो शोकेस तो. त्याच्यानंतर होम थिएटर, छान टीव्हीच्या तिथे पण साईडला मस्त अशी लायटिंग केलेली आहे. अंधारामध्ये खूप सुंदर दिसते. आता उजेड आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. तर ती एक मस्त दिसते तिथे. आणि त्याच्यानंतर एक घोड्याचं एक पोस्टर, तर ते मी फक्त काढलं नाही, म्हटलं ते असू देत म्हणून ते नाही काढलेलं आहे. आणि इथे जो पडदा होता ना, म्हणजे पडदा बाहेरच्या बाजूने होता पहिला, तर तो काढून आतल्या बाजूने लावला. कारण तिथे खूप असं पडदा, परत तोरण, परत लटकन असं खूप जास्त होत होतं ना. पडदा आतल्या बाजूने लावला तर मग त्याच्यामुळे पण लूक खूप सुंदर यायला लागला आणि चेंज झाला ना थोडासा लूक. सगळं एकत्र जे दिसत होतं ना तसं तर दिसत नाही आहे. तर असं ओव्हरऑल समोरची जी भिंत आहे आमची तर तिथे मी ठेवलेलं आहे. तर हे पण कसं दिसतंय तुम्हाला सांगा, कारण ही मला प्लेनच ठेवायची होती. इथे म्हटलं आपल्याला कुठल्याही प्रकारची काही डिझाईन वगैरे काहीच करायचं नाही, ही प्लेन ठेवायची, कारण इथे सगळ्यात जास्त गोष्टी असतात. आणि त्यानंतर माझं सगळ्यात मोठं मी जे काम केलेलं आहे, ज्याला मी जवळजवळ सगळ्यात जास्त वेळ घालवला, ते काम आता तुम्हाला दाखवते. कारण तेच आहे हॉलमध्ये आणि ते मी सगळ्यात जास्त आणि सगळ्यांना आवडलं. ज्यांनी पाहिलं सगळ्यांना आवडलं. आणि तेच काम आता तुम्हाला दाखवते की मी ते काय केलेलं आहे. तर ती भिंत ही आहे. तर तुम्ही असं जर पाहायचं झालं तर तुम्हाला असं वाटेल की हे वॉलपेपर वगैरे लावलेलं आहे, पण हे वॉलपेपर वगैरे लावलेलं नाही आहे, हे पेंट केलेलं आहे.
मी माझ्या हाताने पेंट केलेले डिझाईन आहेत, तुम्ही पाहू शकता. वॉलपेपर सारखं जरी दिसत असलं ना तरीसुद्धा खूप सुंदर असं हाताने केलेलं पेंटिंग आहे हे, आणि खूप छान दिसतंय. जेव्हा माझ्या पप्पांनी बघितलं व्हिडिओ कॉलमध्ये हे, त्यावेळेला ते काय म्हटलं की वाव, पुढच्या वेळेला ना पेंटिंगची ऑर्डर तुलाच देतो, आम्ही बाहेरून पेंट करून घेणार नाही, इतकं सुंदर दिसतंय, म्हणजे लय भारी दिसतंय. तर हे वॉलपेपर सारखं जरी दिसत असलं तरी तो वॉलपेपर नाही आहे, हे पेंट केलेलं आहे, मी हाताने पेंट केलेलं आहे. तर हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कळवा, कारण सगळ्यात जास्त वेळ मी ह्या भिंतीसाठी घालवलेला आहे. ही भिंत पण इतकी जास्त खराब होती ना, आणि त्या भिंतीला खूप वेळ घालवला आहे मी, तर त्याच्यामुळे. आणि मला ही प्लेन ठेवायची होती, काहीतरी पेंटिंग, काहीतरी आर्ट करावं त्याच्यावरती. मला मुळात त्याच्यावरती करायचं होतं वारली पेंटिंग, पण वारली पेंटिंगला काय होतं, वारली पेंटिंगला मुळात वेळ जास्त जाणार होता माझा, आणि त्याच्यानंतर मला प्रॉपर वेळ हवा होता, जो वेळ मला मिळत नव्हता, कारण मला सगळंच करणं होतं. मला पेंटिंग करणं होतं, मला घर बघणं होतं, स्वयंपाकापासून, लहान पोरगं आहे, लहान पोराच्या जेवणापासून त्याच्या प्रत्येक गोष्टींकडे, त्या खाण्यापिण्याकडे, झोपण्या उठण्याकडे, प्रत्येक गोष्टीकडे मला लक्ष देणं होतं. त्याच्यामुळे वारली पेंटिंग माझं करायचं असून पण मला वारली पेंटिंग करता आलं नाही. तर मग म्हटलं काहीतरी करावं, कारण मला ती प्लेन सोडायची नव्हती, मला काहीतरी करायचं होतं त्याच्यावरती. तर सहज एक डिझाईन केली आणि ती छान दिसली. मी चिनूला विचारलं की चिनू हे कसं दिसतंय, चिनूने मम्मा छान दिसतंय, आवडलं मला. मग काय, मग मम्माने पूर्ण वॉलच पेंट करून टाकली. आणि त्याच्यानंतर रात्री जेव्हा यांना दाखवलं आल्यानंतर, तर त्यांना पण ते खूप आवडलं. त्यांच्या मॅडम आहेत, त्यांना पण ते खूप आवडलं. त्यांनी स्पेशली फोटो मागून घेतला होता की कसं दिसतंय दाखव म्हणून, तर त्यांना पण ते खूप आवडलं. तर असं आहे हे, कसं दिसतंय, कारण हाताने केलेलं आहे, आपण काही आर्टिस्ट वगैरे नाही आहे, हाताने केलेलं आहे. आणि मला तर खूप आवडलेलं आहे. ज्यांनी पाहिलं त्यांना पण खूप आवडलं आहे. तर तुम्हाला पण कसं वाटलं आहे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. असा हा सुंदर हॉल मी असा मस्त पेंट केलेला आहे, तर तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर आजपुरती तुमची इथेच रजा घेते, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. त्याशिवाय जर तुम्हाला अजून काही वाटत असेल की हॉलमध्ये अजून काहीतरी करावं हिने, अजून छान दिसेल, तर प्लीज ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच, जर माझ्या ते बजेटमध्ये बसत असेल आणि जर मला ते शक्य असेल तर मी नक्कीच ते करेल. तर प्लीज कळवा तुम्ही तुमचे सजेशन. आणि आत्ता मी केलेलं पेंटिंग हॉलचं तुम्हाला कसं वाटलं आहे हे सुद्धा मला नक्कीच कळवा. तर आजपुरती इथेच रजा घेते, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. शक्यतो उद्या दाखवेल मी तुम्हाला किचन मी कसं पेंट केलं आहे, कारण किचनमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत, सगळ्या काही मी अजून दाखवलेल्या नाही आहेत, तर त्यासुद्धा तुम्हाला दाखवेल. पण त्याआधी तुम्ही नक्कीच मला कळवा की अजून मी काही करणं अपेक्षित आहे. तर चला बाय बाय, उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.